बाळांनो, काय बघतो आपण आज? अव्यय माला. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती. भाषेमध्ये मुख्य कोण आहे? तर संस्कृत भाषा, जी आदी भाषा किंवा देववाणी, सूरवाणी, सूर म्हणजे देव, देवांची वाणी म्हणून संस्कृतकडं बघितलं जातं, तर तिला गिर्वाण वाणी, गिर्वाण भारती असं सुद्धा म्हटलं जातं. भाषेमध्ये मुख्य कोण आहे? तर भव्य दिव्य अशी संस्कृत भाषा. तस्याम ही काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम. आणि त्यामध्ये सगळ्यात मधुर असं काय असेल तर ते सुभाषित आहे. सुभाषितम नामम शोभणम भाषितम. संस्कृत साहित्ये विपुलानी सुभाषितानी संती. सुभाषितम, सुभाषितम म्हणजे भाषेची शोभा वाढवणारं वाक्य. आणि संस्कृत साहित्यामध्ये पुष्कळ अशी सुभाषित आहेत. अल्पाक्षरतमम सुभाषितानां वैशिष्ट्यम. कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ ग्रहण करणं म्हणजे सुभाषित होय, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मधुराणी गेयाणी अर्थपूर्णानी एतानी सुभाषितानी सुभाषितानां पठनेनं वाणी सुसंस्कृता निर्दोषाच भवती. तर मधुर अशी असलेली, गेय म्हणजे चटकन पाठ होणारी आणि अर्थपूर्ण अशी सुभाषितं, या सुभाषितांच्या पठणानं वाणी अतिशय निर्दोष म्हणजे स्पष्ट होते. त्याच्यामध्ये कुठेही ततभोपो म्हणतो आपण त्याला, किंवा काय म्हणूया आपण त्याला, प्रोनाउन्सिएशन अतिशय स्पष्ट आणि योग्य होतं. आणि म्हणून वाणीची सुसंस्कृतता. माणूस कोणावरून ओळखला जातो बघा? त्याच्या लँग्वेजवरून ओळखला जातो. माणूस हा कोणत्या पद्धतीचा आहे, त्याची भाषा कोणत्या पद्धतीची आहे, तो कोणत्या स्तरातला ओळखला जातो. एकदमच रफ भाषा असेल तर तो काही झोपडपट्टीतला आहे का, असं म्हटलं जातं की नाही भाषेवरून. म्हणजे भाषेवरून सुसंस्कृत ज्याची वाणी, त्यावरून त्याला ओळखलं जातं. आणि म्हणून संस्कृत भाषा ही अतिशय सुसंस्कृत आणि निर्दोष आहे. वकृत कलायाम निपुणता संपादनार्थम उत्कृष्टम निबंध लेखनार्थम चमताणी अतीव उपयुक्ताणी. तुम्हाला जर एखादी स्पीच द्यायची आहे, भाषण करायचं आहे, निबंध लिहायचं आहे, तर अव्वल दर्जा किंवा इतरांपेक्षा जर आपल्याला अधिक प्राधान्य जर मिळवून घ्यायचं, प्रावीण्य मिळवून घ्यायचं असेल, तर तुम्ही तुमच्या वाक्यांमध्ये, तुमच्या त्या निबंधामध्ये, तुमच्या त्या स्पीचमध्ये, भाषणामध्ये तुम्ही सुभाषितांचा वापर केला तर तुमचं इतरांपेक्षा अव्वल ठरणार आहे. अतः इयं सुभाषितानां माला छात्रेः अवश्यं कंठे धरणीया. आणि म्हणून अशी सुभाषितांची माला विद्यार्थ्यांनी कंठे धारणीया, म्हणजे कंठात धारण करायची नाहीये. कंठ म्हणजे गळा. कंठे धारणीया, पाठ करायची आहे. कंठस्थ इथं लिहिलेलं आहे बघा, कंठस्थीकरणार्थम म्हणजे तोंड पाठ करा. समजतंय? तर अव्यय म्हणजे काय रे? तर ज्या शब्दांवर वचन, पुरुष आणि लिंग यांचा मारा होत नाही, ते बदलत नाहीत, त्यांना आपण काय म्हटलं? अव्यय म्हटलं. आणि अशी अव्यय वापरून केलेली माला, तिला अव्यय माला असं म्हणतात. समजतंय? अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. पुढे गेलो बघा. श्रोतुम कर्णो वक्तुमास्यम सुहास्यम घ्रातुम घ्राणम पादयुग्मम विहर्तुम द्रष्टुम नेत्रे हस्तयुग्मम चमदातुम धातुम चित्तम येन सृष्टम सपातुम. अर्थात प्रथमतः जेव्हा आपण वाचतो तेव्हा भाषेचा अर्थ मुलांना कळत नाही. तर बघा इथं तुम ढुम तुम म्हणजेच काय? तुम आहे ना, तिथं खाली अंडरलाईन करून ठेवायचे. हा तुमंत अव्यय आहे. हा तुमंत अव्यय आहे. अव्ययांचे प्रकार आपल्याला शिकायचे बाळांनो, त्याच्यासाठी स्पेशल वेगळा क्लास घेतला जाईल, वेगळा तास घेतला जाईल. भाषेचे सुभाषितांचे प्रमुख 2 प्रकार पडतात सुभाषितांचे, आणि त्यामध्ये अव्ययांचे 2 प्रकार पडले. अव्यय कोणती सांगितलं मी? हेत्वर्थक. हेत्वर्थक हा एक प्रकार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरा तो नंतर घ्यायचा, याच्यामध्ये आपल्याला तुमंत आलेला, तो हेत्वर्थक आहे. श्रोतुम, तुम च्यासाठी, कशासाठी? ऐकण्यासाठी. श्रोतुम, श्रोती हा शब्द आपण ऐकलाय, श्रोती म्हणजे ऐकणे, त्यावरून बनला श्रोतुम, ऐकण्यासाठी. कर्णो द्विवचनम. कर्ण एकच कान आहे का? कर्णम ऐका नाहीये, कर्णो 2 आहे. ऐकण्यासाठी कान. वक्तुमास्यम सुहास्यम. अस्यम म्हणजे मुख, तिथं संधी विग्रह. वक्तुम अधिक अस्यम. वक्तुम बोलण्यासाठी,
बोलण्यासाठी मुख आणि हसण्यासाठी दिलेलं आहे, बाकी कशासाठी दिलेलं नाही आहे. घ्रातुम घ्राणम, नाक वास घेण्यासाठी दिलेलं आहे. घ्रातुम म्हणजे वास घेण्यासाठी, घ्रातुमचा अर्थ वास घेण्यासाठी लिहा. पाद युग्मम विहरतुम, विहरणे म्हणजे फिरणे, पाद युग्म म्हणजे पायांची जोडी, पाय आपल्याला फिरण्यासाठी इकडून तिकडं फिरण्यासाठी दिलेले आहेत. द्रष्टुम नेत्रे, पाहण्यासाठी डोळे दिलेले आहेत. हस्तयुग्मम चम दातुम, दातुमचा अर्थ दान करणे, पाहण्यासाठी डोळे, हस्तयुग्मम चम दातुम आणि हस्तयुग्म, युग्म म्हणजे जोडी, हाताची जोडी दान करण्यासाठी दिलेली आहे, देण्यासाठी दिलेली आहे, ना की घेण्यासाठी दिलेली आहे. माणसाने नेहमी देत राहावं. ध्यातुम चित्तम, ध्यान करण्यासाठी चित्त मन दिलेलं आहे. येन सृष्टम स पातू, आणि हे सगळं जाणून दिलं तो भगवंत माझं रक्षण करो. पातू म्हणजे पावणे. समजतंय? आता परत एकदा सांगते बघा, मी नीट लक्ष देऊन बघा, सगळ्यांचा अर्थ परत एकदा सांगतेय. श्रोतुम कर्णो वक्तुमास्यम सुहास्यम, घ्रातुम घ्राणम पादयुग्मम विहर्तुम, द्रष्टुम नेत्रे हस्तयुग्मम च दातुम, धातुम चित्तम येन सृष्टम स पातू. ऐकण्यासाठी दोन कान, बोलण्यासाठी आणि हसण्यासाठी मुख, वास घेण्यासाठी नाक, इकडून तिकडे विहार करण्यासाठी पायांची जोडी, पाहण्यासाठी डोळे, दान करण्यासाठी हात आणि ध्यान करण्यासाठी चित्त, हे ज्यानं दिलं तो माझं रक्षण करो. अतिशय साधा सोपा, इथंच वर्गात पाठ होणारा असा सुभाषिताचा प्रकार आहे. एकदा दोनदा तीनदा माझ्यासोबत बोललात की तुम्हाला ते पाठ होतं. आणखीन एक टीप, त्या सुभाषिताच्या खाली जे लिहिलेलं आहे, श्रोतुम वक्तुम घ्रातुम विहर्तुम द्रष्टुम दातुम धातुम, हे सगळे अव्यय आहेत. यांना अव्यय असं म्हणायचं, यांचा कुठंही बदल होत नाही. समजतंय? आणि हा आहे अन्वय. 80 मार्काच्या पेपरामध्ये 2 गुणांचा अन्वय विचारतातच. 9वी आणि 10वी सेम पॅटर्न आहे पेपराचा. समजलं? तर इथंपर्यंत व्यवस्थित करायचं, आणि काय शंका असतील तर मला लगेच विचारा.